Hi friends, I am Ishwar Yadav. Today's videos will be very interesting for you because we are going to shop in shopping mall and there how can I conversation with these people in English. There is a very simple. The first you have to subscribe my channel and press bell icon of my channel. Now let us start to speak in shopping mall. First, look at the sentence. बघा मित्रांनो, आता आपल्याला शॉपिंग मॉल मध्ये इंग्रजीमध्ये कसं बोलतात, कसा संवाद साधतात, आधी अतिशय साधी आणि सोपी वाक्य आपण इंग्रजीमध्ये सहज बोलू शकतो. तर चला शॉपिंग मॉल मध्ये शॉप करण्यासाठी. सपोज आय वॉन्ट टू परचेस अ साडी और सम क्लॉथ्स फॉर बेबीज. हाऊ कॅन आय कम्युनिकेट विथ them in shopping mall? Now look at the first sentence. When you enter in the shopping mall, you firstly ask, how can I get here? There is a variety of cloths or sarees available. So first, where is the clothing store? Where is the clothing store? कपड्याचं दुकान कोठे आहे? Where is the clothing store? Which floor is the clothing store? Which floor is the clothing store? कपड्याचं दुकान कोणत्या मजल्यावर आहे? Is there sarees for women or babies cloth available? किंवा is there sarees or babies cloth? म्हणजे त्या ठिकाणी लहान मुलांसाठी कपडे किंवा महिलांसाठी साड्या उपलब्ध आहे का? आय एम लुकिंग फॉर अ रेड शर्ट. आय एम लुकिंग फॉर अ रेड टी शर्ट. मला एक लाल रंगाचा टी शर्ट हवाय. किंवा आय एम लुकिंग फॉर अ साडी किंवा आय एम लुकिंग फॉर अ पैठणी. मी एक पैठणी साडीच्या शोधात आहे किंवा मला ती पाहिजे आहे किंवा मला टी शर्ट हवा आहे. आय एम लुकिंग फॉर अ रेड टी शर्ट. मला लाल रंगाचा टी शर्ट हवा आहे किंवा पाहिजे आहे. किंवा आय एम लुकिंग फॉर अ रेड साडी किंवा आय एम लुकिंग फॉर अ रेड टी शर्ट. अशा पद्धतीने तुम्ही तिथे बोलू शकता. त्यानंतर आय एम लुकिंग फॉर अ रेड शर्ट और पैठणी. देन डू यू हॅव अ पैठणी साडी? डू यू हॅव पैठणी साडी किंवा डू यू हॅव रेड टी शर्ट? तुम्ही म्हणू शकता तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या मॉलमध्ये, इन युअर मॉल, इन युअर शॉप, डू यू हॅव अ पैठणी? पैठणी साडी आहे का तुमच्याकडे? कॅन आय ट्राय दिस वन? मी ही घालून बघू शकते का? कॅन आय ट्राय दिस वन? किंवा मी ही घालून बघू शकतो का? त्यानंतर वेअर इज द चेंजिंग रूम? वेअर इज द चेंजिंग रूम? चेंजिंग रूम कुठे आहे? हाऊ मच इज दिस? हाऊ मच इज दिस? काय किंमत आहे? केवढ्याला आहे? हाऊ मच इज दिस? ही साडी केवढ्याला आहे? इज देअर डिस्काउंट ऑन दिस? इज देअर अ डिस्काउंट ऑन दिस? यावर काही डिस्काउंट आहे का? यावर काही डिस्काउंट उपलब्ध आहे का? इट इज टू एक्सपेन्सिव्ह. इट इज टू एक्सपेन्सिव्ह. ही फार महागडी आहे. वेअर इज द बिलिंग? वेअर इज द बिलिंग काउंटर? बिलिंग काउंटर कुठे आहे? वेअर इज द बिलिंग काउंटर? डू यू ऍक्सेप्ट क्रेडिट कार्ड? तुम्ही क्रेडिट कार्ड स्वीकारतात का?
डू यू ऍक्सेप्ट क्रेडिट कार्ड? कॅन आय गेट अ कॅरी बॅग? कॅन आय गेट कॅरी बॅग? मला कॅरी बॅग मिळू शकते का? आय वॉन्ट टू रिटर्न दिस. आय वॉन्ट टू रिटर्न दिस. मला ही परत करायची आहे. किंवा कॅन आय गेट रिसिप्ट? मला बिलाची पावती मिळू शकते का? कॅन आय गेट रिसिप्ट? त्यानंतर शो मी सम सारीज. मला काही साड्या दाखवू शकता? शो मी सम सारीज. मला काही साड्या दाखवा. शो मी सम सारीज. व्हॉट इज द लेटेस्ट ट्रेंड? नुकताच आलेली साडी कोणती आहे? व्हॉट इज द लेटेस्ट ट्रेंड? आय डोंट लाईक दिस वन. मला ही आवडत नाही. शो मी साडीज इन lower range. Show me sarees. Show me sarees or in a lower range. मला कमी किमतीमधल्या साड्या दाखवा. प्लीज पॅक दिस वन. कृपया ही पॅक करा. इज द ब्लाउज पीस included in it? Is the blouse piece included in it? यामध्ये ब्लाउज पीसचा समावेश आहे का? बट इट इज अ टू कॉस्टली. पण ही फार महाग आहे. प्लीज शो मी दिस पिंक वन. कृपया मला ती गुलाबी रंगाची साडी दाखवा. कॅन आय ट्राय दिस? मी ही घालून बघू शकते का? किंवा दिस टी शर्ट इज अ कॉटन. हा टी शर्ट कॉटनचा आहे का? कॅन आय गेट ऑफर ऑन दिस टी शर्ट? मला या टी शर्टवर ऑफर मिळू शकते का? तर अशा प्रकारची बरीच वाक्य शॉपिंग मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या लोकांशी बोलू शकतात आणि शॉपिंग सहजरित्या करू शकतात.